नमस्ते, तुम्ही ऐकत आहात मानव परिचय. मागील एपिसोडमध्ये कट्टरतेच्या प्रतिघाताने नासिर जखमी झाला. आज तो हॉस्पिटलमधून घरी परतला आहे आणि अंथरुणावर होऊन तोच त्रास सहन करत आहे जो कधीकाळी त्याच्या हल्ल्यामुळे फिरदौसने सोसला होता. नासिरचे आत्ममंथन आता धर्माच्या तत्वज्ञानावर केंद्रित आहे. ज्याने रात्री मला मारण्याचा प्रयत्न केला त्यानेही कदाचित अल्लाहचे नाव घेतच माझ्यावर वार केला असेल. तुम्हाला यात विचित्रपणा वाटत नाही का? विचित्रतेचे समाधान, नासिरला आता समजले आहे की धर्माच्या नावावर होणारे अत्याचार हे धर्माला बदनाम करणारे कृत्य आहेत. तो आता पाहू शकतोय की कशा प्रकारे एक कट्टरपंथी अल्पसंख्याक गट संपूर्ण समुदायाला बदनाम करतो आणि कशा प्रकारे बहुसंख्य लोक भीतीने गप्प राहतात. फिरदौसचे मूल्य 3 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर नासिरला फिरदौसमध्ये लाखो गुण दिसत आहेत. स्वतःच्या अयोग्यतेमुळे तिला गमावल्याचा पश्चात्ताप आता त्याला होत आहे. नवी दृष्टी, नासिर आता मुलींना उच्च शिक्षण देण्याच्या बाजूने आहे आणि हिजाब, बुरख्याच्या बंधनांमध्ये तो प्रतिभेची नासाडी पाहतोय. या चिंतनामुळे नासिरचा संकल्प अधिक दृढ होतोय. आपल्या कामाने तो चुकीचे समज मिटवेल आणि आपल्या समुदायातील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने पाहण्याची त्याची इच्छा आहे. दरम्यान नासिरचा विश्वासू मेकॅनिक इमरान त्याच्या सुरक्षेसाठी दररोज त्याच्यासोबत येऊ लागला आहे. 1 महिना उलटल्यावर अम्मीने इम्रानला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले आणि माणुसकीची एक नवी कथा सुरू झाली. जेवण झाल्यावर गप्पांमध्ये अम्मीने इम्रानला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले, बेटा, तुझ्या कुटुंबात कोण कोण आहेत? इम्रान, जो आतापर्यंत आपले दुःख दाबून बसला होता, एक दीर्घ श्वास घेतो आणि एका वेदनादायक कथेचा उलगडा करतो. सबाची गोष्ट. इम्रानची सुंदर आणि हुशार 22 वर्षांची बहीण सबा, जिचा गणित विज्ञानात राज्य बोर्डात 10वा क्रमांक आला होता, आज एका 3 महिन्यांच्या मुलीची आई आहे. तिचे घर पुन्हा वसावे अशी इम्रानची इच्छा आहे. आर्थिक मजबुरीमुळे 1.5 वर्षापूर्वी अब्बूंनी एका अरबी दलालावर विश्वास का ठेवला? इम्रानची बहीण सबा सुद्धा नासिरप्रमाणेच कोणत्या तरी अन्यायाची शिकार झाली आहे का? नासिरला आता स्वतःसारखीच दुसरी कोणती कथा ऐकायला मिळेल का? ऐका माणुसकीचे तत्वज्ञान, कट्टरतेची टीका आणि एका नव्या करुणापूर्ण कथेचा प्रारंभ मानव परिचय मध्ये. तुम्ही ऐकाल एपिसोड 13, आत्ममंथन, तत्वज्ञान आणि सबाची गोष्ट. सकाळी हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यावर नासिर रुग्णवाहिकेतून घरी परतला. रुग्णवाहिकेच्या सायरने अम्मीचे हृदय धडधडले, पण जेव्हा त्यांनी अटेंडंटच्या सहाय्याने नासिरला स्वतः चालत खाली उतरताना पाहिले तेव्हा त्यांना जीवदान मिळाले. नासिरने त्यांना संपूर्ण घटना सांगितली. अम्मीने अल्लाहचे आभार मानले. त्यावेळी नासिर वेदनेत असूनही हसू लागला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या कुशलतेसाठी अल्लाहचे आभार मानत आहात, पण ज्याने रात्री मला मारण्याचा प्रयत्न केला त्यानेही कदाचित अल्लाहचे नाव घेतच माझ्यावर वार केला असेल. अम्मी, तुम्हाला यात विचित्रपणा वाटत नाही का? अम्मीने तेव्हा नासिरला काळजाशी धरले. बेटा, माझा अल्लाह प्रत्येकाला जगात जन्म घेण्याचा वरदान, त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी मिळावी या उद्देशानेच देतो. हे अल्लाहला मानणाऱ्या माणसाच्या समजण्यातील कमतरता आहे की तो इतरांच्या जीवाचा शत्रू बनून फिरतो. असे करून तो विनाकारण आपल्या धर्माला आणि समुदायाला बदनाम करतो. तू काळजी नको करू, जगात असे भरकटलेले लोक फार नाहीत. थोडा वेळ जाईल आणि लोक तुझ्यावरचा फतवा विसरतील. फतवा देणाऱ्यांनाही कुणा दुसऱ्यावर फतवा काढण्यासाठी नवीन कारणे मिळतील. तू केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा तू भोगली आहेस माझ्या मुला. आता मला खात्री आहे की पुढे तुझ्यावर कोणतेही संकट येणार नाही. अम्मीने जणू एक मोठे व्याख्यानच दिले. नासिरला झालेल्या जखमेमुळे पुढचे 5 दिवस घरीच विश्राम करण्याचा सल्ला दिला गेला. अंथरुणावर होऊन किंवा सोफ्यावर बसून तो त्याच्या हल्ल्याने जखमी झालेल्या फिरदौससारख्याच यातना भोगत होता. आता त्याला समजले की जखमेची वेदना वेदनाशामक औषधांनी कमी केली जाऊ शकते, पण कोणत्याही गुन्ह्याशिवाय कुणीतरी जीवे मारण्याचा प्रयत्न केला असेल तर पीडित व्यक्तीच्या जखमी मनाला शांती देण्याचे औषध नसते. अशा मानसिक छळातून केवळ काळानुसारच सुटका मिळते. तो वारंवार विचार करायचा की जेव्हा त्याच्या मानवी जन्मामागे अल्लाह आहे तेव्हा त्याला निष्पाप असताना मारण्यास प्रवृत्त करणारा अल्लाह तर नक्कीच असू शकत नाही. जगात धर्माच्या नावावर जिथे कुठे हत्या आणि अत्याचार केले जात आहेत ते धर्माला बदनाम करणारे काम आहेत. यातून अल्लाची इबादत होत नाही आणि असे करणे म्हणजे धर्मानुसार चालणेही नव्हे.
तो आतापर्यंत साहित्य आणि विविध तत्वज्ञानाची अनेक पुस्तके वाचून झाला होता. त्या वाचनाने त्याची तर्क करण्याची क्षमता विकसित झाली होती. यामुळे आता तो पाहू शकत होता की जगभरातील समुदायाच्या मोठ्या लोकसंख्येपैकी काही मोजकेच कट्टरपंथी आहेत, काही मोजकेच दहशतवादी आहेत, ज्यांची कृत्ये आणि विचार इतर समुदायांकडून नासिरच्या संपूर्ण समुदायाचे समजले जातात. वास्तव हे आहे की या कट्टरपंथीयांशिवाय बहुसंख्य लोकसंख्येचे त्यांच्याशी कोणतेही समर्थन नसते. समुदायातील बहुतेक लोक कट्टरपंथी आणि दहशतवाद्यांच्या भीतीने गप्प राहण्याचा पर्याय निवडतात किंवा गर्दीत सामील होण्यात स्वतःचे हित पाहतात. कट्टरपंथीयांशी असहमती दर्शवणारे खूप कमी लोक असतात. अशाच लोकांवर मग फतवे जारी केले जातात. नासिर आता विचार करतो की त्यांच्या समुदायातील स्त्रियांमध्ये फिरदौस त्या अपवादांपैकी एक आहे जिला शिकण्याची संधी मिळाली. फिरदौस वकील होऊ शकली. शिकल्यामुळे तिला तर्क करणे जमते. यामुळे फिरदौस कोणत्याही अंधानुकरणाला बळी न पडता स्वतःच्या विवेकाने प्रगतिशील निर्णय घेण्यास सक्षम झाली आहे. नासिरला आयुष्यातील महत्त्वाची 3-4 वर्षे तुरुंगात घालवावी लागली. याच काळात त्याचे अब्बू देखील जग सोडून गेले. ज्यांना नासिर पूर्वी काफिर मानत होता ते हरिश्चंद्र आपल्या न्यायामुळे त्याचे आदर्श आणि प्रेरणास्थान बनले. अशा प्रकारे इतर समुदायातील लोकांबाबतचा नासिरचा पूर्वग्रह मिटला. तुरुंगवासाच्या शेवटच्या काही महिन्यांत नासिरचा दृष्टिकोन आणि विचार पूर्णपणे बदलले. आता त्याला फिरदौसमध्ये लाखो गुण दिसू लागले आहेत. संभ्रमामुळे त्याने फिरदौसला सार्वजनिकरित्या चारित्र्यहीन म्हटल्याबद्दल त्याला पश्चात्ताप होत आहे. आता जेव्हा फिरदौस त्याला गुणी वाटू लागली आहे तेव्हा तिला गमावणे नासिरला आपले दुर्दैव वाटू लागले आहे. या सर्व गोष्टींमुळे ज्या तुरुंगवासाला तो पूर्वी दुर्दैव मानत होता ती 3 वर्षे आता व्यर्थ वाटत नाहीत. ही वर्षे त्याला आयुष्यासाठी सत्कारणी लागल्यासारखी वाटत आहेत. नासिरला वाटते की जर तो तुरुंगात गेला नसता तर आयुष्याकडे पाहण्याचा असा योग्य दृष्टिकोन कदाचित संपूर्ण आयुष्यात मिळाला नसता. दृष्टिकोन बदलल्यामुळे नासिर आता आपल्या समुदायात मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी देण्याचा समर्थक झाला आहे. स्त्रियांना हिजाब आणि बुरख्यात राहण्यास भाग पाडण्याच्या पद्धतीमध्ये आता नासिरला त्रुटी दिसू लागल्या आहेत. केवळ बंधनांमुळे 50% महिला लोकसंख्येची प्रतिभा वाया जाते याचे त्याला दुःख होते. इतकेच नाही तर स्त्रीवर बंधने घालण्यात पुरुष आपली बरीच ऊर्जा व्यर्थ घालवतात असे नासिरला वाटते. आता नासिरला वाटते की आज 21व्या शतकात जग निर्भयपणे जगताना जास्तीत जास्त सुख आणि आनंदाचा शोध घेत आहे, तर नासिरच्या समुदायातील स्त्रिया 3 शतकांपूर्वीच्या संकटांची कल्पना करून घाबरून आणि कमी शिकण्याच्या मजबुरीत जगत आहेत. नासिरचे 5 दिवस अशाच आत्ममंथनात गेले. या चिंतनामुळे नासिरचा संकल्प अधिक दृढ झाला. आगामी काळात आपल्या कामाने तो इतर समुदायांच्या आपल्या समुदायाप्रती असलेल्या चुकीच्या धारणा मिटवू इच्छितो. सोबतच आपल्या समुदायातील स्त्रियांना इतर समुदायातील स्त्रियांच्या बरोबरीने उभे राहिलेले पाहण्याची त्याची इच्छा आहे. दुसऱ्या दिवशी नासिर टॅक्सी करून आपल्या वर्कशॉपला गेला, पण औषधांच्या साईड इफेक्टमुळे होणाऱ्या पोटदुखीमुळे तो अर्ध्या दिवसाच्या कामानंतर घरी परतू इच्छित होता. तेव्हा नासिरने आपला विश्वासू मेकॅनिक इम्रानला आवश्यक सूचना दिल्या. जेव्हा नासिर घरी जाण्यासाठी कॅब बुक करू लागला तेव्हा इम्रान त्याला म्हणाला, भाईजान, तुमच्याविरुद्ध फतवा निघाला आहे. तुमच्यावर हल्लाही झाला आहे. संकट अजून टळलेले नाही. म्हणूनच काही दिवस मी तुम्हाला घरून वर्कशॉपला आणि पुन्हा घरी सोडण्यासाठी सोबत राहू इच्छितो. नासिरने इम्रानमधील माणुसकी ओळखून त्याला संमती दिली. अशा प्रकारे दररोज सकाळी इम्रान नासिरच्या घरी यायचा आणि रात्री नासिरला सोडण्यासाठी त्याच्याच गाडीने सोबत यायचा. जेव्हा हा क्रम महिनाभर चालला तेव्हा एका सकाळी नासिरच्या अम्मीने इम्रानला म्हटले, इम्रान बेटा, आज रात्रीचे जेवण आमच्यासोबत करूनच तू तुझ्या घरी जा. इम्रानने हे आमंत्रण स्वीकारले. त्या रात्री जेव्हा इम्रान नासिरला सोडायला आला तेव्हा त्याने हक्काने नासिरकडे अंघोळीसाठी बाथरूम वापरण्याची परवानगी मागितली. अंघोळ केल्यावर इम्रानने स्वतःसोबत आणलेले स्वच्छ कपडे घातले. अशा प्रकारे त्याने वर्कशॉपमधील मळलेल्या कपड्यांमधील स्वतःचे रूप बदलले. त्यानंतर इम्रानने नासिरच्या अम्मीने बनवलेले जेवण मोठ्या आवडीने आणि कौतुक करत खाल्ले. अम्मीने देखील अगदी नासिरप्रमाणेच प्रेमाने इम्रानला आग्रह करून पोटभर जेवू घातले. इम्रानला त्या रात्री जाण्याची कोणतीही घाई नव्हती. जेवण झाल्यावर तो दिवाणखान्यात नासिरशी गप्पा मारत बसला. नंतर अम्मी स्वतः देखील जेवण करून तिथे आल्या. त्यांनी सहज इम्रानला विचारले, बेटा, तुझ्या कुटुंबात कोण कोण आहेत? इम्रान जणू याच प्रश्नाची वाट पाहत होता. तो सांगू लागला,
हो, माझी अम्मी, अब्बू आणि माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान बहीण आहे. मीच घरात एकटा कमवणारा आहे. माझे अब्बा देखील माझ्यासारखेच मेकॅनिक होते. आता अर्धांगवायूमुळे पॅरालिसिस ते काम करण्यास सक्षम नाहीत. ते आता घरीच असतात. अम्मीने तेव्हा विचारले, तुझ्या लग्नाचे निकाह वय झाले आहे. तू आता लग्न केलेस तर घराच्या कामात तुझी पत्नी मदत करू लागेल. इम्रानने तेव्हा एक दीर्घ श्वास घेत सांगितले, हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण माझ्या लहान बहिणीच्या पदरात 3 महिन्यांची मुलगी आहे. बहिणीचे घर पुन्हा वसल्यावरच मी माझ्या लग्नाचा विचार करू शकेन. यामुळे नासिरला शंका आली की इम्रानच्या बहिणीलाही माझ्यासारख्याच कुणा नासिरने तलाक तर दिला नसेल ना. नासिरने उत्सुकतेने विचारले, इम्रान, काय झाले आहे? बहिणीच्या पदरात बाळ असताना तिच्या पुन्हा घर वसण्याच्या गोष्टी कशा आल्या? इम्रान सांगू लागला, माझी धाकटी बहीण सबा आता फक्त 22 वर्षांची आहे. ती खूप सुंदर आणि समजूतदार मुलगी आहे. 1.5 वर्षापूर्वी एक अरबी दलाल अब्बूंना भेटला होता. त्या दलालाने दुबईचे एक स्थळ माझ्या बहिणीसाठी सुचवले. माझ्या 2 मोठ्या बहिणींच्या लग्नात अब्बूंची सगळी पुंजी खर्च झाली होती. अशा आर्थिक अडचणीमुळे अब्बू मानसिक दडपणाखाली होते. ते दलालाच्या बोलण्याला बळी पडले. सबाला दुबईच्या श्रीमंत घरात सर्व सुखे मिळतील असे त्यांना वाटले. आमची सबा कुशाग्र बुद्धिमत्तेची मुलगी आहे. तिने गणित विज्ञान गटात राज्य बोर्डात 12वीच्या परीक्षेत 10वा क्रमांक मिळवला होता. सबाचा आनंद त्यात नव्हता जो अब्बू तिच्यासाठी ठरवत होते. ही गोष्ट तेव्हा मला समजत होती, पण आर्थिक ओढाताणीमुळे आम्ही तिचे पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्याच्या स्थितीत नव्हतो. एवढे सांगून इम्रान भावूक होऊन गप्प झाला. इम्रान काही क्षण फक्त श्वास घेत राहिला. या दरम्यान नासिर आणि अम्मीची उत्सुकता वाढली होती. इम्रानने लवकर या रहस्यावरून पडदा उचलावा असे त्यांना वाटत होते. थोड्या धीम्या आवाजात इम्रानने पुढे सांगायला सुरुवात केली. सबा अत्यंत शिस्तप्रिय आणि आज्ञाधारक मुलगी आहे. आम्ही घरातल्या थोरा मोठ्यांनी तिच्यासाठी जे योग्य सांगितले ते तिने मान खाली घालून स्वीकारले. आता तुम्ही ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने केलेली समीक्षा आणि विश्लेषण. उपशीर्षक, आत्ममंथन, तत्वज्ञान आणि सबाची गोष्ट. हा एपिसोड नासिरच्या व्यक्तिमत्व विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हल्ल्यामुळे मिळालेली शारीरिक आणि मानसिक वेदना त्याला फिरदौसच्या दुःखाचा अनुभव करून देते, ज्यामुळे त्याच्या वैचारिक परिवर्तनाला दार्शनिक मजबूती मिळते. 1. वेदना, तर्क आणि धार्मिकता. नासिर आपली वेदना धर्म आणि माणुसकीच्या तर्काशी जोडून पाहतोय. अल्लाहचे नाव आणि हत्या. अल्लाहचे नाव घेऊनही हत्या का केली जात आहे, हा नासिरचा प्रश्न दर्शवतो की त्याचा विवेक आता रूढिवादातून पूर्णपणे मुक्त झाला आहे. मानसिक यातना. फिरदौसवर झालेल्या अत्याचाराचा अनुभव नासिरला आता पहिल्यांदाच घेता येत आहे. शारीरिक जखम बरी होते, पण मानसिक आघात वेळेनुसारच बरे होतात हे त्याला समजले आहे. तुरुंगवासाचे मूल्य. नासिरसाठी आता तुरुंगवास ही शिक्षा नसून एक शिक्षण ठरले आहे. 2. प्रगतिशील दृष्टिकोनाचा जन्म. नासिरचे आत्ममंथन त्याला महिला सक्षमीकरणाचा पुरस्कर्ता बनवते. तो हिजाब आणि बुरख्याच्या बंधनांवर टीका करतो, कारण यामुळे प्रतिभेची नासाडी होते असे त्याला वाटते. 3. इम्रान आणि सबा, कथेला नवे वळण. इम्रानची निस्वार्थ सोबत नासिरच्या नव्या आयुष्याला आधार देते. सबाची गोष्ट, जिथे एक हुशार मुलगी आर्थिक मजबुरीमुळे शोषणाची शिकार होते, नासिरच्या मनात फिरदौसच्या वेदनेची प्रतिध्वनी निर्माण करते. आता नासिर पीडिताच्या भूमिकेतून मदतगाराच्या भूमिकेत कसा जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एपिसोड 13 समाप्त.